काळे मसूर किंवा माकी दाल, राजमा म्हणजेच किडनी बीन्स यांचं लोण्याची समृद्धता असलेल्या अमूल बटरमध्ये केलेलं चमचमीत मिश्रण अर्थात दाल मखनी हा तोंडाला पाणी सुटेल असा पंजाबी खाद्यपदार्थ. यासाठी तुम्हाला लागणारे रात्रभर भिजवलेले 1 कप काळे मसूर, रात्रभर भिजवलेला अर्धा कप राजमा, 2 मोठे चमचे अमूल घी, 1 लहान चमचा अमूल बटर, थोडंसं अमूल फ्रेश क्रीम, 1 बारीक चिरलेला कांदा, प्युरीसाठी 2 कापलेले टोमॅटोज, 1 लहान चमचा आलं लसूण पेस्ट आणि 3 कप पाणी. यासाठी लागणारे मसाले आहेत 1 लहान चमचा जिरे, अर्धा लहान चमचा हळद, 1 लहान चमचा लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ. पहिली पायरी म्हणजे दाल आणि राजमा उकडून घेणे. दोन्ही मुख्य घटक 500 मिली किंवा 2 कप पाण्यात टाका. 6 शिट्ट्या होईपर्यंत प्रेशर कुकरमध्ये शिजवा. आता 2 टोमॅटोज कापून मिक्सरमध्ये टाका आणि नरम प्युरी होईपर्यंत मिक्सरमधून बारीक करून घ्या. आता आपण एका कढईत दाल मखनीसाठी रस्सा बनवूया. 2 मोठे चमचे अमूल घी टाका आणि ते पसरू द्या. एकदा ते गरम झालं की त्यात जिरे टाका. जिरं तडतडू लागलं की बारीक चिरलेला कांदा टाका. ते मंद आचेवर 2 मिनिटं परता. त्यानंतर आलं लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर आणि हळद टाका आणि त्यावर टोमॅटो प्युरी ओता. मोठ्या आचेवर हे मिश्रण ढवळा आणि सुमारे 5 ते 7 मिनिटात शिजत असलेल्या घटकांचा सुमधूर वास तुमच्या स्वयंपाकघरात दरवळू लागेल. पुढची पायरी आहे मुख्य घटक टाकणं, उकडलेली दाल आणि राजमा. चवीनुसार मीठ टाकताना 1 कप पाणी टाका. कढईवर झाकण ठेवा म्हणजे दाल मसाले हळूहळू शोषून घेत शिजेल. सुमारे 10 ते 15 मिनिटांनंतर रस्सा जाड आणि मलाईदार होण्यासाठी आता खास घटक चमचमीत अमूल बटर किंवा लोणी आणि ताजं अमूल क्रीम टाकायची वेळ आलीये. चांगलं एकजीव करा. आणि 2 ते 3 मिनिटं रटरटू द्या. आता अमूल माखनद्वारा मखानीला एक खास झिंग देऊन अधिकृत पंजाबी दाल मखनी तयार झालीये.